सॉफ्ट सिग्नल पंच जो काय असेल त्यावरती आपण अंमलबजावणी करू. चला तिथे प्रेक्षक वर्ग आपण सांगायचं नक्की घडले का. षटकार षटकाराला धावफलक बेगारे पडू सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 16 धाबा. कोणी विरोधात नितलस या दोन टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला श्री मलंगड तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातून संघ दाखल झाला. संग्राम 11 नितलस 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 5 ओव्हरची ही देखील मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. आजच्या दिवसातील रेग्युलर गटातील दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय. मागचा सामना आपण पाहिला खरं तर जिंकला टीम शिवशक्ती कडाब संघाने SBCC उमरली संघाला परास्त केलं. पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला त्याच दिशेला हा फटका फसलाय. मागील बॉलवरती षटकार जरूर आला परंतु पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय. धक्का लागेल पहिला. बॅटिंग करत असताना टीम खोनी संघाला फलंदाज बाद. श्री गणेश खोणी विरोधात संग्राम 11 नितलस. अदलान्स स्पोर्ट्स खोणी खरं तर वागडीचं शॉप आहे. त्यांच्या माध्यमातून आज संघ बांधण्यात आलाय. खोणी सरफराज यांचे मेहुणे त्यांच्या माध्यमातून हा संघ आज बांधण्यात आला. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. अदलान स्पोर्ट्स खोणी विरोधात तुम्ही पाहताय संघ मात्रावरती खेळतोय संग्राम 11 नितलस. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल. नितलस म्हटलं की आताच आमदार चषक हरिजी धुळे मेडी धुळे यांची एक मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकला टीम नितलस संघानं. तो संघ मैदानावरती उतरला. पहिल्या षटकामध्ये धाबा चांगल्या आल्यात. 16 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करेल टीम नितलस. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना राईट मोर द विकेट. या हरीजी कडव स्वागत आहे तुमचं. आय एम फ्रॉम अंबेशू. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज झालेत प्रमोद पावशे. हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 1 आपण पाहिला अतुल काटे थोडासा महागडा ठरला. राईट मोर द विकेट ना लाईन चेक करावी लागेल. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतात. पंच वळतात. केपी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे धावफलक आता एका धाब्याला पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 17 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 17 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय प्रमोद पावशे परंतु आतापर्यंत थोडासा मागला ठरला अतुल काठे. आणि आता कुठेतरी कमबॅक करायचं याच अनुषंगाने गोलंदाजी करायची आहे परंतु पहिला बॉल वाईट फेकला. स्ट्रायकिंग एरियावरती बॅटर तुम्हाला पार मिळेल. किरण आणि त्याच्या साथीनं आकाश. इथे देखील पंचांकडे दात भागतायत परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर आता तंबूच्या दिशेला परततोय. बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती धावचीच्या स्वरूपात आउट झालाय. धक्का लागेल टीम खोणी संघाला. फलंदाज आकाश. बॅक टू दी पवेलियन. क्या बात आहे गणेश. 17चा खतरा लगेच सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळेल. हीच तर खासियत आहे डीजे गणेशची. जो शब्द तुम्हाला कॉमेंटरीच्या तोंडातून ऐकायला मिळेल त्याच्यावरती संगीत तुम्हाला साधताना ऐकायला मिळतील. आणि सध्याच्या घडीला गणेश पाटील हे नाव देखील ट्रेंडिंगवरती आहे कारण दौरे त्यांचे देखील सुरू आहे. त्यांना देखील आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ.
भरपूर दौरे त्यांचे सुरू आहेत, त्यामुळे आज गणेश थोडेसे लेट देखील झाले, हरकत नाही आहे, आम्ही देखील समजू शकतो. गणेश गोरदास पण आता सज्ज होतोय. प्रमोद ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा ऑन साईडला बुडवलाय, बॉल साला डीप मध्ये बुडवून चेंडू निघालाय डीप मध्ये, बॉल लावतो फेक करतात, एक चिकी सिंगल. नेक्स्ट मॅच वाडेकर विरोधात कुंदे. वाडेकर टीमचे कॅप्टन आले, कुंदे टीम आपण आल्याची नोंद करा. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल 18 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 2 चांगले गोलंदाजी करतोय प्रमोद पावशेला, तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने या बॅचमध्ये केली आहे, कमबॅक करायचा प्रयत्न त्याने केला राईट विकेट विकेटना. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचं ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर चेंडू आहे, पंचांनी पाहिलं लगेच इशारा केला आमच्यापर्यंत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली, धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 19 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 तिथे वसूल केल्या होत्या, 5 चेंडूमध्ये 16 आल्या. 6व्या बॉलवरती बॅटर आउट झाला, तदनंतर आपण पाहतोय धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 19. केजी ब्लॉगर आमचे काशीनाथ गायकवाड यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर विजय पगारे आणि काशीनाथ गायकवाड हे भरपूर ट्रेंडिंगवरती आहेत, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सध्याच्या घडीला व्हिडिओ भरपूर व्हायरल होते. गोविंद कामत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना दिशा देण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला फक्त ढकलण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या चेंडू बाहेर आहे, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. खरं तर गौतमजी सोनावणे आणि आमचे संतोषजी सोनावणे यांना तुम्ही पाहताय, खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे, आणि आता खरं तर चेक करतात या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी राहिले नाही आहे ना. कारण संतोषजी सोनावणे म्हटलं की भारत हा फटका फर्स्टला मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय, हाताचा पिसारा फुलवत असताना एक चांगला जेल तिथे टिपलाय, आणि अखेर अजून एक धक्का लागेल टीम खोणी संघाला. बॅटर हर्षद ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन शेठ पाटील टोंडरे यांचं आगमन झाले, त्यांनाही विनंती आपण या मंचावरती सन्मानपूर्वक आपण यावं. मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर जुबिलीच्या स्पर्धेमध्ये रात्रीचे 3 वाजले होते, असं वाटलं होतं की शैलेशजी पावशे झोपले असतील, परंतु ज्यावेळेस सामना जिंकला त्यावेळेस ते आवर्जून उपस्थित झाले होते, कारण संघाला नेहमीच सपोर्ट करण्यासाठी ते मैदानावरती येत असतात. त्यांचे मनपूर्वकाने हार्दिक स्वागत आहे. फटका फसला आणि इथे मात्र आपण पाहतोय बॅटर रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम खोणी संघाला. फलंदाज
अजून एक धक्का लागलाय टीम खोणी संघाला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो आहे अनंता. हा खेळाडू तुम्हाला पार पाहिजे. टीमची टोटल आता स्थिती आपल्या पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या असं वाटत होतं. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला बॉल चाललाय. मिडॉनचा खेळाडू पुढे सरकलाय. दरम्यान बॉलला तो फेक करेल. धाव मिळेल ते सिंगल. विकी बालेराव यांना तुम्ही पाहताय ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. या स्पर्धेला ते देखील लीड करतात स्कोररच्या भूमिकेत. तुम्हाला ते जरूर पाहायला मिळतील ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील भरपूर ते खुश होते ज्यावेळेस एरंदाड संघ चांगली कामगिरी करत होता आणि संघाने काल बाजी मारली. सुपर 5मध्ये संघ दाखल झाला. चंदू मेहर आणि त्यांची आर्मी. मी नेहमीच उल्लेख करत असतो बदलापूर नगरीमध्ये सर्वात यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळणारा संघ कोणता असेल तर तो एरंदाड आहे. इथे देखील पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान पारवरती बॉल आदळला परंतु ऑप्शिकच्या भरपूर बाहेर होता त्यामुळे इथे अपील नाही आहे आणि षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झाले. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरवरती 2 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 21 धाबा. फक्त आणि फक्त 5 धाबा इथे मात्र खर्च केला. प्रमोद पावशेनं कमबॅक करायचा प्रयत्न यानं केला या मॅचमध्ये. राहुल काठे अँड कंपनी एक चांगला खेळाडू आहे. राहुल काठेला आपण पाहतोय नेहमीच संग्राम 11 नेतल्या संघाच्या माध्यमातून खेळ करत असताना चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळला. मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना पराभवाचे धक्के देत असताना खरं तर आमदार चषक जोबेरीची स्पर्धा त्याने गाजवली. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तिथे त्याने जिंकलंय. तब्बल 1 लाख रुपये धनराशी आणि आमदार चषक तिथे उचलला. भरपूर खुश होते शैलेजी पावशे, सचिन शेठ पाटील टोंडरे त्या स्पर्धेमध्ये. आणि आज देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बदलापूर नगरीमध्ये महेशजी धुळे यांच्या माध्यमातून हा संघ इथे मात्र आपण पाहतोय खेळण्यासाठी दाखल झाला या स्पर्धेमध्ये. कुणालजी पेनकर असतील त्याचाही सिंहाचा वाटा आहे. योगराज बुटेरे यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर संघाची बांधणी केली त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. पुरस्कर्त्याचा देखील आभार आपण करू कारण सेवा फाउंडेशन म्हटलं की म्हणे एकच ध्यास बदलापुराचा सर्वांगीण विकास याच अनुषंगाने ही स्पर्धा भरवली आहे. खरं तर ज्यांना गरज आहे त्यांची सेवा करण्याचे प्रयत्न नेहमीच केले जाते. सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर यांच्या माध्यमातून त्यामध्ये सर्व मेंबर मग संतोषजी जाधव असतील जे सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, केतनजी जाधव असतील जे सचिव आहेत, गौतमजी सोनावणे जे सदस्य आहेत आणि संतोषजी सोनावणे जे सदस्य आहेत त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 22 धाबा धावफलकावरती जोडले गेला. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज साहिल आलेत गोलंदाजी बार्कवरती. राईटम राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळतलाय जरूर. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा लॉंगॉनला पोहोचलाय. बॉलला तुम फेक करेल मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा 23 या आकड्यावरती सरकत असताना टॉस तिथे जिंकला होता. टीम नीतलस संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षक गणनाचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम खोणी या संघाला. आणि आता आपण पाहतोय खरं तर मैदानावरती संघ थोडासा बॅकफुटवरती आहे खोणी कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाबा दुसऱ्या ओव्हरमध्ये 5च झाल्या. फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साईडला स्कोअर लागले. क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल तिथे एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न करतात. दरम्यान परफेक्ट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पाहायला मिळेल आतापर्यंत 24 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये संघर्ष आता वाढलाय खोंडी संघाचा देखील कारण 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 50 ते 55 ते 60 धाबा या मैदानावरती व्हायला हव्या. त्यामुळे एक चांगली फायटिंग टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गुरदास जे होत आहे पुन्हा एकदा राऊंड द विकेट साहिल. इथे देखील आडवा बाटा खेचलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा उपस्थित. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या बॉलची कार्बन कॉपी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. त्याच दिशेला फटका घेतला आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा स्कोरलेगचा बॉलवरती येतो उचलून फेक करेल. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. साहिल दरे, राहुल काठे, तदनंतर प्रमोद पावशे असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला भेटतील. राऊंड द विकेट नाव. चला नेक्स्ट मॅच वाडेकर विरोधात कुंदे. बिगिट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळायचं होतं नाही जमलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉलला उचलून फेक करेल मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल डबलने आता इथे मात्र प्राधान्य देत असताना कारण माहिती आहे ज्यावेळेस शेवटचे 2 ओव्हर राहतील त्यावेळेस काउंटर अटॅक केला जाईल आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग होते मैदानावरती. त्यामुळे इथून आपण जर पाहिलं
तर धावफलक पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने पुढे जात असतात. धावफलक धावून पोहोचले. रोहन आमच्याबरोबर माहिती देतील. 26 26 धामा धावफलकावरती जोडले गेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आहे. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. खरं तर सफल झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय बॉलला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. बॉल सीमा पार चौकार. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज दाखल होतोय. प्रमोद पावसे आले. ज्या गोलंदाजानं षटक क्रमांक 2 हाताळलं त्याने धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 5. तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आणि आता डॉट बॉल. पहिला बॉल राहिला प्रमोदच्या नावावरती. स्टॅकिंगवरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. अळंता हा खेळाडू दाखल झाला. इथून धाबा 1 मिळावा लागतील कारण धावफलक धावून पोहोचलाय टीमची टोटल 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव एक पडी दुसरीचा प्रयत्न चालवला आणि अखेर 2 धाबा एक पड्याचा प्रयत्न फसला आणि अनंताला इथून मात्र मैदानात सोडावा लागेल. दे धक्का टीम घोडी संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती राकेश हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. संघाची परिस्थिती थोडीशी दयनीय कारण एकामागे एक बॅटर आउट होत गेले. जवळजवळ आपण पाहतोय मैदानावरती 5 फलंदाज आता आउट झालेत. त्यामुळे आता 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. 7व्या क्रमांकाचा बॅटर राकेश दाखल झालाय. त्याच्या साथीने आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू किरण अजूनही मैदानावरती उभा. संकटमोचक कामगिरी आता किरणला देखील या मॅचमध्ये करावी लागेल कारण तो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. पहिला फलंदाज ज्यावेळेस लवकर आउट होतो त्यावेळेस मात्र भरपूर मोठी जिम्मेदारी असते 3ऱ्या क्रमांकाच्या खेळाडूवरती. त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असते. परंतु आता या मॅचमध्ये किरणच्या साथीनं राकेश कशा प्रकारची बॅटिंग करतोय हे देखील पाहावं लागेल.
धावफलक पुढे सरकत असताना 34 34 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात या बॅचमध्ये. नवीन बॅटर लाखेच्या साथीने तुम्ही पाहता किरण मैदानावरती उभा प्रमोद. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. पुन्हा एकदा बॉलला तो फेक करतील दरम्यान मिळेल ते सिंगल. सिंगल डबलचा क्रिकेट आपल्याला जोर पार मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 16 त्यावेळेस असं वाटलं होतं धावफलक आता 5 ओव्हरच्या अंती कमीत कमी 60 ते 65 धावा बनतील. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय टीम नितळस संघाच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावरती चांगली गोलंदाजी केली प्रमोदनं पुन्हा एकदा. ज्याने षटक क्रमांक 2 फेकत असताना फक्त 5 खर्च केला आणि आता देखील षटक क्रमांक 4 टाकत असताना त्याने आपण पाहिलोय तर आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5 धावा. फुलटॉस होता ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये खेळाडू उपस्थित. साहिल दरे भरपूर वेगाने पोहोचतात. बॉलला तुम फेक करतील 2 धावा. एक पडायचा प्रयत्न चालवला होता परंतु बाल बचावले गेलेत. मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक 36 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय धावफलक 36 आकड्यावरती जाऊन विसावलाय. सरफराज जो मात्र सलामीला दाखल झाला होता तो लवकर आऊट झाला. आकाशला आपण पाहिलं तो देखील लवकर आऊट झाला. हर्षद ज्याने मात्र आज नाराज केलं टीम खवणीच्या समर्थकांना. परंतु या मॅचमध्ये अजूनही दुसऱ्या डावमध्ये गोलंदाजी चांगले बारबेल विनाशकालीन विपरीत बुद्धी असाच म्हणावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता जरूर परंतु एशियनच्या मागे अपील झाली पण सहमत नव्हते त्यामुळेच की काय डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना 4 ओव्हरचा खेळ संपत झाला. धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आत्तापर्यंत 36. साईडला खेळण्याचा प्रयत्न घडलाय काय पाहावं लागेल. पंच इशारा करतात DRS चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. खरं तर इथे एसट्या उद्ध्वस्त केल्यात का या साऱ्या गोष्टी आता आपण चेक करू कारण विकेट किपिंग भरपूर चांगली झाली आहे.
नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर पोहोचलाय, त्यामुळे आता बॅटर सेफ असतील. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. संग्राम 11 नेतलस विरोधात अदलान स्पोर्ट्स खोनी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला देखील ऑन साईडला टर्न केला, स्कोरिंगला क्षेत्ररक्षक उपस्थित भरपूर वेगाने पोहोचतोय. मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 37 धावफलक 37 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये मेंबरने सिंगल डब्बाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलंय. बॅटिंग करत असताना टीम खोडी संघाच्या बाजूतून पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करायचा प्रयत्न केलाय टीम नितलस संघाच्या माध्यमातून. आणि त्यामुळेच की काय आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ मैदानावरती नितलस. हे मैदान खरं तर खेळपट्टी बॉलर आणि बॅटर दोघांसाठी पोषक आहे. कारण याच मैदानावरती आपण पाहतोय खरं तर पहिला सामना ज्याने जिंकला शिवशक्ती कडाम संघाच्या नीतू माळीनं 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखली होती, ते देखील जाई संघाच्या अगेन्स्ट. त्यामुळे हे मैदान दोन्ही बॅटर आणि बॉलरसाठी पोषक आहे. इथे घडलंय काय यष्टा उद्ध्वस्त आणि आता अखेर अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम खोडी संघाला फरदच बाद. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. स्वप्नील गायकवाड चांगली गोलंदाजी करतोय. इथे फटका चांगला ऑन साईडला खेचून मारलाय. मिड विकेटला बराच काळानंतर बॉल सीमा पार शेवट गोड केलाय. आलाय षटकार. हा दुसरा बॉल सीमा पार. दोन षटकार आले, धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 50 धावांचं टार्गेट आहे. या मॅचमध्ये धावा चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर. बघा लक्षात असू द्या आजच्या मॅचेस. पहिले मॅच खरं तर आपण पहिली मॅच खेळवली कडाव विरोधात उमरोली आणि दुसरी मॅच आता आपण खेळवतोय खरं तर मैदानावरती नितलस विरोधात खोणी. परंतु आता तिसरा सामना आपण खेळतोय कुंदे विरोधात जय जलेश्वर वाडेकर या दोन टीमच्या दरम्यान आणि चौथी मॅच देसाई विरोधात साबे. परंतु लक्षात असू द्या पहिला सामना कुंदे विरोधात वाडेकर अशी मॅच होती आणि दुसरा सामना कडाव विरोधात उमरोली. त्यामुळे आता ज्यावेळेस आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू त्यावेळेस मात्र कडाव संघाच्या विरोधात एकतर कुंदे नाही तर वाडेकर या संघाची मॅच असणार याची आपण नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच.
दुसऱ्या बाजूला दिशा 11 शिवशक्ती वाडेकर सुखदेव मडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी जाधव साहेब यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा छापाचा कॉल आणि छाप आहे. टॉस जिंकलाय. सुनीलजी जाधव साहेबांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक स्थान बनवायचं. टॉस जिंकलाय वाडेकर टीमने. सिद्धू पाटील आमच्या समवेत आहेत. काय निर्णय असणार आहे? आम्ही प्रथमच क्षेत्ररक्षण करू. या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर सिद्धू पाटील कसं वाटतंय? नक्कीच आनंद वाटतं. खरंच इंटरनॅशनल क्रिकेट खेळल्यासारखं वाटतं. आम्ही सुखदेव दादाचं धन्यवाद मानतो की आम्हाला या ग्राउंडमध्ये आम्ही प्रथमच एंट्री केली आहे आज. खरंच एंट्री केल्या असं वाटलं का खरंच इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे आम्ही. समोर संघ आपण पाहतो भूमी 11 कुंदे. या सीझनमध्ये या अगोदर कधी मॅचेस त्यांच्यासोबत? नाही, 2 वर्ष अगोदर त्यांच्या संघासोबत मॅच लागली होती आमची, पण आता एक 2 वर्ष नंतर आमची आज प्रथमच मॅच आहे. या मॅचमध्ये खेळत असताना आपण पाहतोय किमान 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. शेवटचा प्रश्न सिद्धू दादा, कारण मॅचला सुद्धा चालू या ठिकाणी सुरुवात होती आणि आयोजनाबद्दल अगदी आपण पाहतो सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य कबीर स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूरमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत या अगोदर सुद्धा, मग या स्पर्धेविषयी काय सांगाल? बदलापूरमध्ये खरंच यावर्षी तर खरंच भरपूरच टुर्नामेंट होत आहेत नाईटच्या. आम्ही पण यावर्षी जास्त टुर्नामेंट खेळलो आहे, पण या ग्राउंडवरती खेळण्याची खरंच मजाच वेगळी आहे. आता बघू आम्ही अनुभव क्रिकेट. थँक्यू सो मच. सिद्धू पाटील वाडेकर संघाचे कॅप्टन होते. जय जलेश्वर वाडेकर या नावाने हा संघ ओळखला जातो, परंतु आज सुखदेव दादा मडवी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामांकित पॅकर आहेत आणि त्यांच्याच कन्येच्या नावाने अर्थात दिशा 11 शिवशक्ती वाडेकर या नावाने संघ खेळणार आहे. टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे की वाडेकर संघाने टॉस जिंकल्याला प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि द्वितीय सत्राला जेव्हा सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया. नाव बॅक टू क्रिकेट ओन टू कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. थँक्यू सो मच राहुलजी. यावेळेस पहिलाच बॉल जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलंय. 2 फिल्डर पाठलाग करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सरळ चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला दमदार चौकार. सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा. यावेळेस ओरपी चेंडू फटका खेळतायत. बॅटवरती व्यवस्थित आला नाही, मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेचं योगदान येईल, धावफलकावरती जोडलं जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 5 या आकड्यावरती. बिनबाद 5 बनवायचे आहेत. तब्बल 50 धावा. 50चं टार्गेट. निश्चितच एक चांगली सन्मानजनक धावसंख्या कोणी संघानं उभी केली आणि निश्चित 50 धावांचा पाठलाग करत असताना संग्राम 11 नितळस हा संघ मैदानावरती सुरुवात करतोय. स्ट्राइक एंडवरती प्रतीक. चांगला चेंडू कट करायचं होतं. विकेटच्या मागे त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी चूक केली आणि लगेच रूपांतर सिंगल धावेमध्ये होतंय. बाईची एक धाव आली आहे. वाईड बॉल चेक करायचा आहे. ओके. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावलेली आहे. वाईड बॉल चेक करायचा आहे. अंपायरच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. चेक करायचा आहे वाईड बॉल आहे की नाही हे पाहायचं आहे. थर्ड अंपायर आमचे योगीराजजी बुटेरे सर या ठिकाणी चेक करतायत कंट्रोल रूममध्ये. टेंट्रिक वाहिनीची टेंट्रिकच्या कंट्रोल रूममध्ये या ठिकाणी चेक केलं जात आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे आणि या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. स्कोर कार्ड 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. यावेळेस हा चेंडू प्रचंड वेगवान चांगल्या टप्प्यावरती चेंडूला एक्झिक्यूट केलं. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूनं खोनी संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूनं नितळस एकाच परिसरातील आजूबाजूच्या परिसराला बिलॉंग करणाऱ्या दोन टीम. यावेळेस फटका चांगला खेळला. जबरदस्त प्रहार. स्क्वेअर क्लिक. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर वेगानं त्या ठिकाणी येतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि यशस्वी केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा जरूर कंप्लीट केल्या. मात्र तितक्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग सीमारेषेवरती पाहायला मिळाली. स्कोर कार्ड 2 आकड्यानं पुढे सरकेल ते 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 50 धावांचा पाठलाग या ठिकाणी करतायत सलामीची जोडी प्रतीक आणि राहुल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळलाय. फिल्डर पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये येतोय. मिड विकेटचा चेंडूला पकडून फेकतोय. सिंगल धाव. एक सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट होईल. चांगल्या पद्धतीनं एकमेकांना साथ देत असताना कोऑर्डिनेशन ठेवत असताना षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. एका षटकाच्या अंती बिनबाद 9 धावा. शांत आणि सावध सुरुवात. संकुल या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत. अर्थातच सिद्धू पाटील यांनी सांगितलं या मैदानावरती आल्यानंतर आम्हाला अगदी इंटरनॅशनलचा फील आला आणि तशाच पद्धतीचं हे मैदान, तशाच पद्धतीची संपूर्ण व्यूहरचना आणि त्यातल्या त्यात सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांचं दमदार आयोजन, दर्जेदार नियोजन. कबीर स्मृती चषक 2025ची ही दुसरी रात्र या ठिकाणी पार पडते. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 9 धावा धावफलकावरती जोडल्या. बॅटिंग करत असताना राहुल काटे आणि प्रतीक ही जोडी मैदानावरती बॅटिंग करत आहेत. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी, जिम्मेदारी दिली आहे आणि पहिल्या षटकात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत 9 धावा आल्या. हेमंतचं षटक होतं. चांगल्या पद्धतीनं त्यानं एक्झिक्यूट करत असताना 9 धावा आल्या. षटक क्रमांक 2ला सुरुवात. इथं सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव येते. स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेनं 10 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंडवरती प्रतीक आणि राहुल शांत डोक्यानं, संयमी डोक्यानं खेळत असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड, अंधाधुंद फायरिंग नाही. चेंडूच्या मेरिटवरती खेळत होते. इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवे. चेंडूच्या खाली फिल्डर. झेलची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलंय. पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलाय पहिला हादरा टीम नितळसला. वरती आणि अर्ध्यावरती डाव सोडून प्रतीक मैदानाच्या बाहेर येतोय. धावफलकावरती लागलेला पहिला हादरा 10 या आकड्यावरती. नितळस या टीमला प्रतीकला माघारी पाठवलं जातंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. षटक क्रमांक 2 हर्षद आलाय गोलंदाजी मार्कवरती. नावाला साजेसा चेंडू या ठिकाणी टाकला आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. संघाला लागलेला हा पहिला हादरा टीम संग्राम 11 नितळस. एक गडी बाद. 10 धावा धावफलकावरती आहेत. 50-50 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. या अनुषंगानं मॅच चालू आहे. षटक क्रमांक 2 हर्षद. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इन स्विंगिंग डिलिव्हरी. हलक्या हातानं त्या ठिकाणी प्लेस केलं. सिंगल एक धाव येते. अतुलच्या माध्यमातून एक सिंगल धावेचं योगदान येईल. स्कोर कार्डला जोडलं जाईल. धावफलक पुढे सरकेल 11 वरती. मॅच चांगली रंगेल. दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीम आहेत. 50 हा आकडा पाहिल्यानंतर असं वाटतं की 5 षटकांमध्ये सहजगत्या पूर्ण होईल. मात्र समोरून ज्या क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळतीये, मॅच रफ अँड टफ.
हर्षदचा हा चेंडू अगदी समोर पाहिला आणि त्यानंतर स्लॉक स्वीपच्या अंदाजात जबरदस्त हिट केलाय. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना सरळ चेंडू सीमा पार. षटकार. सो मच हर्षद ठोंबरे कोणी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. त्याच्यावरती हल्ला बोल केलाय. राहुल काटे क्लासिकल बॅट्समन आहे. ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. यावेळेस लगेच हर्षद जबरदस्त कमबॅक करतोय. षटकारानंतर लगेचच उत्तर दिलंय. चांगल्या पद्धतीनं चेंडूला एक्झिक्यूट केलं प्रचंड वेगानं. सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात इथं संपन्न होतोय. दर्जेदार गोलंदाजी. षटकारानंतर लगेचच छोटंसं कमबॅक हर्षद. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी या ठिकाणी सुटली आहे. अगदी सहज सोप्पा झेल होम डिलिव्हरी आली होती, स्वीकारली नाही आणि किती महागात पडेल हे पाहावं लागेल. अगदी सहज सोप्पा झेल ड्रॉप झालाय. बॅट्समन राहुल काटेला जीवनदान मिळालंय, जो काटा बनून उभा आहे. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या अंती स्कोअर कार्ड वरती आहेत त्या 18 धावा. 18. धावफलकावरती आहेत. 50 या आकड्यावरती पोहोचायचंय. 2 षटकांमध्ये जोडल्यात 18. षटक क्रमांक दुसरं संपल्यानंतर इथं मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मॅच अतिशय रंगतदार, कारण 50 या आकड्यापर्यंत पोहोचायचंय. संग्राम 11 नितळस संघाकडे एक चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईनअप जरूर आहे, मात्र समोरून ज्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये, मेन इन ब्ल्यू अर्थातच टीम श्री गणेश खोनी हा संघ मैदानावरती खेळत असताना. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. बॉलर तयार. अजयचा पहिला चेंडू शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. शॉर्ट फाईन लेग वरती झेलसाठी भरपूर प्रयत्न केले. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली. अगदी दूरवरती जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. आज राहुलचं लक त्याला साथ देत आहे, भाग्य साथ देत आहे. भाग्य भी बहादुरों का साथ देती है, अशा पद्धतीनं निश्चितच लक फॅक्टर ऑन झालंय. या चेंडूवरती सुद्धा संधी आली होती, मात्र ही संधी सुद्धा गमावली आहे. हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. राहुल काटेसारखा फलंदाज जो मैदानात खेळतोय, अँकर, त्याला मात्र बाद करणं गरजेचं आहे. झेल सुटलाय. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. अजयचा पुढचा चेंडू यावेळेस खेळलाय कव्हरला. कव्हर स्वीपरवरती फिल्डर आहे. एक टप्प्यावरती थ्रो येतोय. निश्चितच एक सिंगल धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडंसं पुढे घेऊन जातील. स्कोअर कार्ड पुन्हा एकदा हलकंसं पुढे सरकलं. 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. अजय गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना अतुल काटे आणि राहुल काटे बंधू मैदानावरती खेळतायत. 50 या आकड्यावरती जर जाऊन द्यायचं नसेल तर खोनी संघाला मात्र इथून काटेकी टक्कर द्यावी लागेल, कंबर कसावी लागेल. पुन्हा एकदा राहुल स्ट्राइक वरती खेळतोय. 2 जीवनदान मिळाले. 3रा जीवनदान मिळेल का हा प्रश्न होता. आता मात्र चांगल्या पद्धतीनं चेंडूला जज केलं आणि एक अप्रतिमरित्या झेल टिपलाय. फलंदाजाला माघारी पाठवलं जातंय. बॅट्समन आउट होतो.
प्रेक्षकांच्या दिल की बात अजयने या मात्र इथं मात्र ऐकली आणि त्यानं विकेट मिळवली आहे. राहुल काटे जो मैदानावरती चांगला खेळत होता, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला होता, 2 जीवनदान त्याला मिळाले होते, मात्र यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट केला आणि इथं मात्र तो फसलाय जाळ्यामध्ये. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा दुसरा झटका. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज बाद होत आहेत. प्रतीक सुरुवातीला बाद झाला, त्यानंतर इथं राहुलनं मैदान सोडलंय. ओंकार आलाय. हार्ड हिटर फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच जाणला जातो. ओमकार, इथून त्याला जिम्मेदारी स्वीकारावी लागेल, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. 50 धावांपर्यंत पोहोचायचंय, 20 हा आकडा अजून गाठलाय. इथून अजूनही 30 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज अजय. नेक्स्ट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय, बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पकडलं आणि डायरेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना अजून एक महत्वाचा फलंदाज माघारी परतेल. टॉप ऑर्डरचा बॅट्समन अतुल काटे रनआउट. इथं पहा समोर खेळलाय फटका, त्या ठिकाणी फिल्डर आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी, इथं झेल ड्रॉप झालाय. ओमकार पाटीलला जीवनदान मिळतंय. निश्चितच मोठ्या फटक्यांसाठी ज्याला जाणलं जातं, ओळखलं जातं, अशा पद्धतीने जीवनदान द्याल तर निश्चितच अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सिंगल आली आहे. षटक क्रमांक 3 ची सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळतीये. धावफलकावरती आहेत त्या 7.00 ची सरासरी, 21 धावा. संग्राम 11 नितळस. बदलापूरचं तुफान गाजवलं ओमकार पाटीलनं. अगदी मोक्याच्या क्षणाला जोबेले संघाला दिलेला धोका तुम्हाला आठवत असेल. या ठिकाणी सुद्धा 12 चेंडू 29 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 संपलंय. 4थ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. हर्षद ठोंबरे समोर खेळलाय फटका, त्या ठिकाणी फिल्डर आहे. होम डिलिव्हरी, जागेवरती बरोबर तैनात, जाळ्यात पकडलंय, झेल टिपला आणि खेळ संपला. ओमकार पाटीलला इथून मैदान सोडावं लागतंय. निराश मनानं तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. महत्वाचा फलंदाज ओमकार पाटील, ज्याच्यावरती विश्वास होता, त्याला मात्र इथून बाद होऊन परतावं लागलं. मिसटायमिंग स्ट्रोक, थोडीशी ताकद कदाचित कमी लागली आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर लॉंग ऑफवरती एक चांगला झेल इथं टिपलाय. हर्षद ठोंबरे संघासाठी तारणहाराची भूमिका नेहमीच पार पाडत असतो आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी तारणहाराची भूमिका पुन्हा एकदा पार पाडत असताना विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉडी लाईन पायावरती आदळलाय. अपील करतायत. लाऊड अपील पंचांकडे केली आहे. सिंगल धाव कंप्लीट केली. त्या ठिकाणी हर्षद थोडासा कदाचित जायबंदी आहे. चेंडू टाकल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये ज्या वेळेला धावत होता त्यावेळेला थोडासा जायबंदी झालाय.
हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. नशीब साथ देत आहेत, निश्चित शरीर सुद्धा साथ देत आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. हलक्या हाताने टॅप केलं, त्या ठिकाणी सिंगल एक धाव येईल, स्कोर कार्डवरती जोडली जाईल. मात्र खेळाची गती कमी करण्याचं काम या ठिकाणी हर्षद ठोंबरेनं केलं. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर लेग बायची एक सिंगल, इथं सुद्धा एक सिंगल येते. एका धावेपेक्षा जास्त काहीच दिलं जात नाही. मोठं धावफलक पार करायचं आहे आणि निश्चित जर आपण पाहाल तर मॅचमध्ये पकड निर्माण करून देणारी गोलंदाजी हर्षद. राईट मोर द विकेट, वेगवान तेस्तारार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट अंपुल, पॉवरफुल फटका, जबरदस्त प्रहार येतोय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. विकासच्या बॅटमधनं षटकार येतोय. धावफलकाचा थोडासा विकास केला जातोय. धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलंय, 29. चांगल्या पद्धतीनं आलेला हा फटका. अशाच पद्धतीच्या एकाच दुसऱ्या फटक्यानंतर मात्र मॅच फिरू शकते, मॅच टर्न होऊ शकते. षटकार आलाय, आत्मविश्वास वाढलाय. स्ट्राईक एंडवरती विकास खेळतोय. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असताना फिनिशरची भूमिका त्याला अदा करायची आहे. यावेळेस पायावरती आदळला, बॅटवरती आला नाही. सिंगल धावेसाठी धावतायत आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. एक धाव येईल धावफलकावरती. आपण पाहताय तर 30 धावा इथं धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 7 बॉल 20 धावा. शेवटचे 7 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत, 20 धावा. यावेळेस फुलटोज बॉडी लाईन, फटका जबरदस्त खेळलाय. इम्प्रोवाइज करत असताना स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमा पार, चौकार. शेवटच्या चेंडूवरती 34 धावा धावफलकावरती. टोटल आपण पाहाल तर 34. अजूनही 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू आणि 16 धावा. याच दरम्यान मान्यवर मोहनजी सोनावणे समाजसेवक तथा दीपकजी सोनावणे समाजसेवक या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. मान्यवर मोहनजी सोनावणे आणि दीपकजी सोनावणे सर, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या आहेत त्या 16 धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. पंचांकडे दाद मागतायत. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. थर्ड अंपायर रनआउट चेक करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रनआउटसाठी अपील झालंय. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती अडचणीत सापडलाय साहिल. चेक केलं जातंय. तिसरे पंच योगराज बुटेरे सर आमच्यासोबत जोडले गेलेत. महत्वाची विकेट आहे, महत्वाचा हा चेंडू. या चेंडूवरती 15 धावांची गरज. बॅटिंग करत असताना साहिल 15 धावांची गरज. बॅटिंग करत असताना साहिल दरे मैदानात खेळतोय, ज्याच्यावरती विश्वास आहे, ज्याच्यावरती नक्कीच विश्वास दाखवलाय संघानं. आत्मविश्वास स्वतःमध्ये सुद्धा आहे. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतोय साहिल दरे. स्ट्राईक एंडवरती तयार. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळलाय. ऑन साइडला चेंडू जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. चेक करावं लागेल, चेक करायचं. ओके. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. बॅट्समन रिव्ह्यू. ओके.
अंपायर डिसिजन आउट आहे. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे, चेक करायचंय. ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो ग्राह्य धरला जाईल. येस, फलंदाज बाद. लागलेला हा झटका नितळस टीमला. आउट होतोय. 4 चेंडू आणि अजूनही 14 धावांची गरज आहे. लास्ट 4 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज. या 2 चेंडूंवरती भवितव्य या सामन्याचं पाहायला मिळेल. मोठे फटके यावे लागतील, चौकार षटकार यावे लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय दिनेश स्ट्राइक वरती. यावेळेस काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. मागच्या बाजूने यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना भूषणनं केली आहे भूषणावह कामगिरी. दांडी गुल. शिल्लक आणि आता मात्र 14 धावांची अजूनही गरज. 3 चेंडू 14 धावा. निश्चित आपण पहा सामना फिरला कुठे. शेवटचे जे 2 चेंडू आले पूर्वार्धातील, राकेशनं ज्या 2 चेंडूंवरती अजयनं जे 2 षटकार ठोकले, ते 2 षटकार निश्चितच इथं विचार करत असावेत नितळस टीम. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथं विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. अजून सामना संपला नाही. अजून एखाद 2 मोठे फटके लागोपाठ आले तर मॅच ऑन होते. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन संकेत मैदानात आलाय. हार्ड हिटर फलंदाज, मोठे फटके त्याला खेळावे लागतील. समोरून भूषण आग ओकतोय. 3 बॉल आणि 14 धावांची गरज. राईट अमोर द विकेट. स्लोवर वन चांगला चेंडू टाकलाय. अतिशय दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय आणि रनआउटच्या स्वरूपात इथं सुद्धा एक झटका बसलाय. संघ सातत्यानं अडचणीत जात असताना संग्राम 11 नितळस. जवळ विजय होत आहेत टीम श्री गणेश खोनी. मात्र इथून जर एखादा चुकीचा चेंडू आला
नो बॉल, वाईड बॉल, अवांतरच्या काही धावा आल्या तर पुन्हा मॅच ऑन होऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. 2 बॉल 14 धावांची गरज. मात्र भूषणनं अतिशय चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत केली आहे आणि या चेंडूवरती सुद्धा चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी टाकला आणि कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता हा सामना जवळजवळ खिशात घालण्याच्या तयारीमध्ये श्रीगणेश खोनी हा संघ संघर्ष जबरदस्त मैदानात दाखवला आणि या संघर्षाला यश येतंय. मान्यवर किरणजी राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. हा सामना या ठिकाणी श्रीगणेश खोनी या संघाने खिशात टाकलाय. अजलान स्पोर्ट्स खोनी हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन, गोड कौतुक करूया. संग्राम 11 नितळस या टीमचा सुद्धा अतिशय चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करत आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं अतिशय मोक्याच्या क्षणाला 2 षटकार आले आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा जबरदस्त कामगिरी केली, एक विकेट ज्यानं मिळवली, अजय रायली टीम खोनी, ज्याच्या